नमस्कार। मी कढी बनवायसाठी भेंडी कापून घेत आहे। इथे मी 9 भेंडी घेतलेली आहेत। त्याची दोन्ही टोकं मी कापून टाकते आणि तिरकस कापून घेते, टप काढून घेते। त्यासाठी लागणारे साहित्य मी स्क्रीनवर लिहिलेले आहे। आता वाटप मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते। इथे टोपात मी तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला मी राई घातली आणि वरून कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलाय। त्यात भेंडी घालून पुन्हा परतून घेते। 2 कोकम घातले आणि वाफ काढून घेते। थोडंसं पाणी घालून भेंडी शिजायला ठेवते। पुन्हा एकदा मी भेंडी परतून घेते आणि झाकण लावते। आता भेंडी शिजलेली आहे, तर मी वाटप घालते आणि सगळं मिक्स करून हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र करून उकळी काढून घेते। भेंडीची कढी तयार आहे। इथे मी भोपळी मिरची घेतलेली आहे, ती मी साफ करून घेते आणि त्याचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करून घेते। आता कढईत मी तेल घेतलेले आहे, त्यात कांदा आणि कढीपत्ता फोडणीला घालते। कांदा परतून घेते। कांदा लालसर झालेला आहे, त्यात मी बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून परतून घेते। वरून हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र करून घेते आणि थोडंसं पाणी घालून भाजीला झाकण लावून शिजून घेते। भाजी शिजलेली आहे। आता एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घालते मी आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते। भाजी तयार आहे। थोडंसं पाणी आहे ते मी आटून घेते। भोपळी मिरचीची भाजी तयार आहे। इथे मी भेंडी फ्राय करण्यासाठी भेंडी कापून घेते। एका भेंडीचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात मी लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि भेंडीच्या तुकड्यांना लावून घेते। इथे प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे, त्यात भेंडी व्यवस्थित घोळून घेते। चारी बाजूने रवा लावून घेतलेला आहे। आता पॅनवर मी तेल घेऊन भेंडी फ्राय करून घेते। एका बाजूने भाजलेली आहेत भेंडी, आता मी दुसऱ्या बाजूने भाजून घेते। भेंडी शिजलेली आहे। भेंडी फ्राय तयार आहे। आता मी भेंडीची भाजी बनवत आहे। त्यासाठी छोटे छोटे तिरकस तुकडे करून घेते। ती कापून झालेली आहे। आता मी कढईत तेल घेऊन कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते। त्यात बारीक चिरलेली भेंडी 2-3 कोकम घालून परतून घेते आणि झाकण लावून भेंडी शिजून घेते। आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा झाकण लावून घेते। भेंडी शिजलेली आहे। आता मी ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते। भेंडीची भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजची थाळी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।